ठाण्यातील वागलेट इस्टेट परिसरात 6 वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. इंदिरानगर झोपडपट्टीत खेळताना तो उघड्या विजेच्या केबलच्या संपर्कात आला. या घटनेनंतर परिसरामध्ये संताप व्यक्त करण्यात आला. स्थानिकांनी महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन देखील केलं. यापूर्वीही तक्रारी करून देखील महावितरणकडून कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई न झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. MSCBचा भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे. कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळतील. अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. MSCBला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही. आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे. त्या MSCBच्याच याची 100% चुकी आहे का ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला. याची संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे. मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ही आमची पहिले मागणी आहे.